श्री संत बऱ्हाणपुरे महाराजांचं हे पुण्यपावन समाधीस्थ दरवर्षी ही माणगावची वारी आणि त्या वारीचं पुण्य आपल्या पदरी पडतं. बऱ्हाणपुरे महाराज एक अद्वितीय संत जे सरळ पैठणच्या नाथपीठातून निघाले आणि या माणगावच्या भूमीमध्ये येऊन स्थिरावले. त्यांचं अलौकिक कार्य, संतत्व, त्यांची कृपा ही खूप अनन्यसाधारण राहिलेली आहे. आणि म्हणून माटे महाराज, इंगळे महाराज हे सातत्याने त्यांची श्रद्धा, त्यांची भक्ती ही बऱ्हाणपुरे महाराजांच्या ठाई सदैव राहिलेली आहे. आज सकाळी अत्यंत चांगला सुंदरकांड पाठ संगीतमय आपल्या सगळ्या आर्वीच्या भगिनींनी आपल्या सगळ्यांच्या समक्ष सादर केले. अगदी व्यावसायिक पद्धतीने करणाऱ्या लोकांनाही लाजवेल अशा पद्धतीचे स्वर, सूर, ताल हा सगळा त्या भक्तिरसामध्ये आज आपण सकाळी अनुभवला. ही थोडी माझी प्रवचन सेवा ही ज्ञानोत्तर भक्ती. आपण सुंदरकांड वाचतो, पाठ करतो, त्यातलं एक सूत्र आहे, त्याच्यावर एक 10 मिनिटं बोलून मग आपण समारोप. गोस्वामी तुलसीदासजी महाराजांनी श्री रामचरितमानस हा प्रभू रामचंद्राच्या जीवनचरित्रावर आधारित एक महान असा आध्यात्मिक ग्रंथ या संबंध विश्वाला प्रदत्त केला, भेट केला. त्यांनी तो त्यांच्या भक्तिपोटीच लिहिला. ते स्वतःच म्हणाले की स्वांत सुखाय तुलसी रघुनाथ गाथा भाषा निबंध मंजूल मातरोती. ते म्हणाले की माझ्या अंतःकरणाच्या प्रेमासाठी, प्रभू रामाच्या भक्तीसाठी मी या ग्रंथाची निर्मिती केली. आज तो ग्रंथ तुम्हा आम्हा सगळ्यांना भक्तिरसामध्ये घेऊन जाण्यासाठी सार्थक ठरले. पूर्वी वाल्मिकी रामायण होतं, पण ते संस्कृतमध्ये होतं आणि बाबा तुलसीदासजींनी अवधी भाषेमध्ये हे रामायण आणून या जगावरच अनंत उपकार केले आणि घराघरात राम गेला, मनामनात राम गेला. रामाचं सामर्थ्य गेलं, रामाची तपश्चर्या गेली, रामाची कृपा गेली. त्या सुंदरकांडामध्ये बाबा तुलसीदासजींनी एक श्लोक लिहिला. भक्तिं प्रयश्य रघुपुंगव निर्भराम्य कामादिदोषरहितं मानस. छोटासा दुसरा श्लोक, छोटा श्लोक. बाबा तुलसीदासजी म्हणाले की भक्तिं प्रयश्य रघुपुंगव निर्भराम्य. जे आपण पठन केलं सकाळी, जसं आपण पाठ केला, अत्यंत भक्तिभावाने केला, त्या भक्तिभावाने केलेल्या, त्या भक्तिरसाने ओतप्रोत असलेल्या त्या सुंदरकांड पाठातली ही दुसरं हा श्लोक. त्या श्लोकाचं बरेच वेळा आपण पाठ करतो, पण त्या पाठीमागे असणारी जी आपली ज्ञानोत्तर भक्ती आहे तीही आपल्याला काहीतरी देऊन जात असते. समस्त ग्रंथच मुळात हा मंत्रस्वरूप आहे. त्याला मंत्राचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे, कारण त्या प्रत्येक दोह्यामध्ये, चौपाईमध्ये, छंदामध्ये, सोरट्यामध्ये राम आलेले. बाबा तुलसीदासजी म्हणाले की भक्तिं प्रयश्य रघुपुंगव निर्भराम्य. हा दोनच ओळी आहे, त्याच्यावरच थोडंसं की भक्तिं प्रयश्य रघुपुंगव निर्भराम्य. बाबा तुलसीदासजी म्हणाले की भक्ती ही अशी आहे की ती तुम्हाला योग्य मार्गावर घेऊन जा. कोणत्या मार्गावर जाते की भक्तिं प्रयच्छ रघुपुंगव निर्भराम्य. अशा मार्गावर घेऊन जाते की तुम्ही निर्भार होऊन जा. आम्ही खूप भारामध्ये दबलेलो असतो, प्रपंचामध्ये अत्यंत भार असतात, संसारामध्ये भार असतात, जगामध्ये भार असतात. रोज नवीन नवीन विचार,
नवीन नवीन संस्कार आमच्या अंतःकरणावर पडत असतात आणि त्यामुळे अनंत विषय, अनंत भार, आणि तो हा जन्माचाच नाही तर जन्मोजन्मीचा भार हा घेऊन आम्ही फिरत असतो. मग बाबा तुळशीदासजींनी सुंदरकांडाच्या या पाठातून एक चांगलं तत्वबोध केला की भक्तीं प्रयच्छ रघुपुंगव निर्भराम. हे प्रभू रामचंद्रा, हे रघुनंदना, हे अयोध्यापती, हे भगवान श्रीरामचंद्र, की तुमच्या भक्तीमुळे काय होतं तर मी निर्भर होतो. हे भक्तीचं त्यांनी मौलिक सूत्र सांगितलं की माझ्या या जन्मातल्या, पूर्वजन्मातल्या आणि पुढे येणाऱ्या अनंत जन्माच्या या प्रवासातले जे जे काही भार माझ्या अंतःकरणावर, आत्म्यावर पडले, संस्कार पडले, त्या सगळ्यातून मला भारमुक्त जर काही करत असेल तर ते करते प्रभू रामचंद्राची भक्ती. म्हणून भक्तीं प्रयच्छ रघुपुंगव निर्भरामि. भार इतका असतो की या भारामुळे अनेक वेळा आम्ही विचलित होतो. प्रपंचात होतो, समाजात होतो, कुटुंबात होतो. मग अशा या भारातून निर्भार करणारं शस्त्रास्त्र कोणतं, अशा या भारातून निर्भार करणारा मार्ग कोणता, अशा या भारातून निर्धास्त करणारा, निर्भार करणारा परमार्थ कोणता, तर तो बाबा तुळशीदासजींनी अगद्या छोट्या शब्दात सांगितला की भक्तीं प्रयच्छ. भक्ती मार्गाने जा म्हणजे तुला तुझा भार नाहीसा होईल. कारण काय आहे की भार असा आहे की तोच माणसाला घेऊन डुबत असतो. तोच माणसाच्या जीवनामध्ये अनेक कष्ट, क्लेश, ताप आणत असतो. जोपर्यंत मनुष्य निर्भर होत नाही, निर्धास्त होत नाही, तोपर्यंत त्याच्या जीवनामधल्या ह्या सगळ्या आपदा काही संपत नाही. रहीमचा एक चांगला दोहा आहे त्या भारावर. तो म्हणाला की भार जोकी के भार में रहीम न उतरे पार, पै डूबे मजदार में जिनके सर पर भार. रहीम चांगला म्हणाला की तो म्हणाला की अरे नदीच्या पात्राच्या समोर दोन जण उभे आहेत. एका दोघांच्या डोक्यावर भार आहे, आपलं गाठोडं, सामान, साहित्य जे काही आहे ते सगळं आहे. आता रहीम फार त्याचा दृष्टांत किती चांगला देतो की तो म्हणतो का आम्ही दोघंही आपल्या डोक्यावर गाठोडं घेऊन त्या नदीतून आम्ही पार करायला निघालो. आता जाता जाता काय झालं, जाता जाता की रहीमने काय केलं की त्याच्या डोक्यावरचं जे वजन होतं, भार होतं, ते जेव्हा तो नदीच्या पात्रात आला आणि प्रवाह जोरात वाढला, त्यानं ते ओझं डोक्यावरचं खाली टाकून दिलं. भार झोकी के भार में रहीम न उतरे पार. आणि रहीमन काय झाला, या तीरावरून त्या तीरावर पोचून गेला. आता त्याच्या सोप्याचं काय झालं ते रहीमन दुसऱ्या डोळ्याच्या चरणात सांगतो. पै डुबे मजधार में जिनके सर पर भार. आणि ज्याच्या डोक्यावर ओझं होतं त्यानं आपलं ओझं काही फेकलं नाही. तो बोला की मी नाही, माझं ओझं, माझे कपडे, माझं साहित्य, माझे सोने, माझा प्रपंच, माझं घरदार, माझा पोरगा, माझा सून, माझं हे, माझं 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 केलं. त्यानंतर महाराज नेहमी म्हणजे कुत्र्यानं नेलं. त्यानंतर महाराजाचं वाक्यच आहे, माझं माझं केलं कुत्र्यानं नेलं. तर तो काय केलं की त्याने रहीमन म्हणतो की त्यानं आपल्या डोक्यावरचा भार काही सोडला नाही. त्याला सांगितलं की मी कसं सोडू माझा भार. मग रहीमनने चांगलं उदाहरण दिलं की पै डुबे मजधार में जिनके सर पर भार. तेव्हा की यानं आपलं भार फेकलं नाही, निर्भार झाला नाही, निर्धास्त झाला नाही. आणि जर निर्धास्त झाला असता तर माझ्यासारखा तरुण गेला असता. भार झोकी के भार में रहीम न उतरे पार. तो पार होऊन गेला, भवसागर तरुण गेला, पार होऊन गेला, त्याचं जीवन कृतार्थ होऊन गेलं. पण जो आपल्या डोक्यावर भार घेऊन फिरत राहिला, तो जेव्हा नदीच्या त्या पात्राच्या प्रवाहामध्ये जेव्हा जोर त्याला लागला आणि जेव्हा पाण्याने जोरात झटका मारला तर त्या भारासकटच तो समाप्त झाला.